नमस्कार मैत्रिणींनो, इथे आपल्याला मटके आणि मुगाची भेळ बनवायची आहे। त्यासाठी इथे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून मी मटके आणि मूग भिजत घातलेले आहेत। तर भिजत घातल्याच्या नंतर आता आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे। 4-5 तास मी भिजत घातले होते। आता चांगले भिजलेले आहेत। आता आपण त्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपण झाकून ठेवून देऊया मोड आणण्यासाठी, कारण आपल्याला मोडाची भेळ बनवायची आहे, पौष्टिक भेळ। चला तर आता आपण बघूया मोड आले की नाही। बघा, दिवसभर ठेवली होती, चांगले मोड आलेले आहेत। मटकीला बघूया आपण मोड आले की नाही। ते पण छान मोड आलेले आहेत। मस्त मुगाला आणि मटकीला चांगले मोड आलेले आहेत। चला तर आता आपण त्यामध्ये मिक्स करून खाण्यासाठी कांदा, टोमॅटो, गाजर, काकडी, कोथिंबीर, लिंबू त्यामधून मिक्स करण्यासाठी आपण हे कटिंग करून घेतलेलं आहे, छोटे छोटे तुकडे। मस्त अशी चटकदार भेळ बनवायची आहे आपल्याला। चला तर आता आपण सर्व मिक्स करून घेऊया। काळे मनुके पण टाकलेले आहेत। अशी मस्त लागते ही भेळ। पौष्टिक भेळ। चला आता मटकी टाकून घेऊया। बघा किती छान मोड आलेले आहेत मटकीला, किती मोठे मोठे अंकुर आलेले आहेत। चला तर आता मूग टाकून घेऊया। मुगाला पण मोठे मोठे अंकुर आलेले आहेत। आता त्यामध्ये खाण्यासाठी आपण ते कटिंग केलेले गाजर, काकडी, टोमॅटो, कांदा, थोडीशी कोथिंबीर, आणि काळे मनुके। आता थोडंसं आपण लिंबू पिळून घेऊया। तर
मिक्स करून झालेलं आहे. आता आपण प्लेटी भरून घेत आहोत खाण्यासाठी. आठवड्यातून एकदा तरी अशी पौष्टिक भेळ खावी. चला तर प्लेटी भरून झालेल्या आहेत. अशी मस्त भेळ आपल्याला मोड आलेली मटके आणि मुगाची भेळ खायची आहे. कशी वाटली तुम्हाला माझी मोड आलेल्या मुगाची मटकीची भेळ? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मूग मटकी भेळ. व्हिडिओ बघत राहा.